नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे। देवालयाच्या परिसरात भक्तांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहे। भाविक मोठ्या श्रद्धेने विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात येत आहेत। मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी विशेष व्यवस्थापन केलं असून भक्तांसाठी पाण्याचं नियोजन, भोजन व्यवस्था आणि रांगेतील अनुशासन यावर भर देण्यात आला आहे। पोलिसांनीही सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत। भाविकांसाठी रात्रीच्या वेळी दर्शन सुरू ठेवण्यात आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 21 जानेवारीला दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। भाविकांचा ओघ पाहता स्थानिक बाजारपेठांनाही चालना मिळत असल्याचं दिसत आहे। पंढरपूरमधील हॉटेल्स, निवासस्थाने पूर्णपणे भरलेली असून आसपासच्या गावांमधील लोकांनी भाविकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे। विठ्ठलाच्या चरणी वर्षाची सुरुवात करण्याची ही परंपरा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आणि नव्या ऊर्जा मिळवण्याचा महत्त्वाचा भाग आहे। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य जळगावकर महाराज नियोजन योग्यरित्या पार पाडत आहेत।